आणि आता बातम्या पाहूया सविस्तर। राज्यातल्या मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावं गायब झाल्याची तक्रार आज भाजपच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमय्या, खासदार अनुप धोत्रे, खासदार हेमंत सवरा आणि मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांचा शिष्टमंडळात समावेश होता। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्यांची प्रक्रिया वेगाने व्हावी अशी मागणी यावेळी आयोगाकडे करण्यात आली आहे। मतदार याद्यांमधील त्रुटी तत्काळ दूर करा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र भाजपने ही मागणी केलेली आहे। अधिक माहिती घेऊया रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती मिळते? बिलकुल, ही बैठक अजूनही चालूच आहे आणि निवडणूक आयोगाकडे सर्व नावं जी गहाळ झालेली आहेत, कोणकोणत्या मतदारसंघामध्ये नावं गहाळ झाली आहेत यांची माहिती दिली जाते। माहिती अशी मिळते की एका विधानसभेमध्ये 50-60 मतदारांची नावं जी आहेत ती गहाळ झालेली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावं गहाळण्याची कारणं काय आहेत त्या संदर्भामध्ये ही संपूर्ण चर्चा चाललेली आहे। आणि अद्यापही चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमय्या, शेलार हे आयोगामध्येच आहेत आणि चर्चा थोड्या वेळामध्ये संपेल अशी अपेक्षा आहे। परंतु आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेले आहे। केंद्रीय निवडणूक आयोग काही राज्य निवडणूक आयोगाला इन्स्ट्रक्शन्स देत आहेत का? धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आपण बघतोय की दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे। भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये धाव घेत मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करा अशी मागणी केलेली आहे। निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपने ही मागणी केलेली आहे।